नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ही अनुभवातून केली जाते याचं एक उत्तम उदाहरण हे गुजरातमधील भुज जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. अनुभव या नावाने एक प्रोग्राम आयोजित केला होता. यामध्ये ह्या ज्या काही व्हरायट्या तुम्ही बघताय अशा 300 व्हरायट्यांचं प्लांटेशन या ठिकाणी केलं होतं. यामध्ये खरबुजाच्या 102 व्हरायट्या आणि टरबुजाच्या 125 व्हरायट्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रोडक्टच्या अशा बाकी व्हरायट्या, अशा 300 वेगवेगळ्या व्हरायट्यांचं या ठिकाणी प्लांटेशन या ठिकाणी केलं गेलं होतं. त्याचबरोबर एक्सपोर्टसाठी कुठल्या व्हरायट्या चांगल्या आहे, त्याचबरोबर कुठल्या व्हरायटीला स्वीटनेस चांगला आहे, त्याचबरोबर आता डावणीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आहे तर त्याला रेजिस्ट करणाऱ्या कुठल्या व्हरायट्या आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या फळांची वेगवेगळी साईज आहे, शुगर कंटेंट आहे, त्याच्यामध्ये किती ब्रिक्स वेगवेगळ्या व्हरायट्यांचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी चेक आता या ठिकाणी केल्या जात आहे. हे सगळं जे काय आहे हे नक्कीच एक अनुभवाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी, की असे वेगवेगळे प्रात्यक्षिक आपण बघायला पाहिजे, जेणेकरून आपण जे काही ऑन फील्ड प्लांटेशन करत असतो यामध्ये आपल्याला पण चॉईस भेटतात, की आजपर्यंत जे आपण टरबुजाचं प्लांटेशन करतोय आता ते एवढं अपेक्षित असं उत्पन्न आपल्याला मिळत नाही, तर आपल्याला व्हरायटी पण स्विच करावी लागते. मार्केट डिमांड वेगळी त्या ठिकाणी यायला लागलेली. त्या अनुषंगाने हा एक अतिशय चांगला उपक्रम आयोजित केला होता. तर नक्कीच हे सर्व शेतकऱ्यांनी शिकायला पाहिजे. जे काय असे प्रदर्शनं असतात किंवा अनुभव असतात तर हे नक्कीच शेतकरी लोकांनी घ्यायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, हे शेती जी गोष्ट आहे ती एकमेकांना फॉलो करण्याची गोष्ट नाही, ही अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे. आणि असेच अनुभवी जे काही शेतकरी आहे त्यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या व्हरायटींची डिमांड आहे हे आपल्याला समजत असते आणि वेगवेगळ्या व्हरायटी अशाच पद्धतीनं इंट्रोड्यूस होत असतात. आणि नक्कीच हे जे काही प्रात्यक्षिक आहे या माध्यमातून नक्कीच 4-5 व्हरायटी आपल्याला नक्कीच अशा भेटतील की ज्याची डिमांड आणि शेतकऱ्याला पण 2 पैसे आपल्याला चांगले मिळतील. हे सगळं जे काय हे खूप चांगल्या पद्धतीने यांनी मॅनेज केलेलं आहे. तर नक्कीच आपण पण असे वेगवेगळे ट्रायल प्लॉट आहे ते अनुभवायला पाहिजे. धन्यवाद.